दिसा माता पिता श्राद्ध अनुवाद. आणि जर कधी आम्ही मेल्यानंतर एखाद्या व्यक्तीचं जर 1 वर्ष झाला 2 वर्ष झाले जे काही श्राद्ध वगैरे केलं असतं ते त्याला पावतं का? त्यावेळेस स्वामी म्हणतात की भाई 10 दिवसा भितरी की जे ते पावे हेर ते देवता घे. म्हणजे स्वामींचं सांगणं असं आहे की 10 दिवसाच्या आत एखादा व्यक्ती जर वारल्यानंतर त्याचे 80 प्रहर, हा महानुभाव पंथानुसार 10 दिवसाचा काळ आहे. 80 प्रहर म्हणतात त्याला, कारण 8 प्रहर म्हणजे 24 घंटा होतात आहे का नाही. तर असे 80 प्रहर म्हणजे 10 दिवस. या 10 दिवसाच्या आत तुम्ही जे जे काही क्रिया करणार आहात ते कोणाला प्राप्त होणार आहे? त्या जीवाप्रती प्राप्त होणार. नंतर 10 दिवस झाल्यानंतर तुम्ही कितीही क्रिया केल्या, महिना केला, वर्ष श्राद्ध केलं, 12 वर्ष श्राद्ध केलं, ते त्या जीवाला प्राप्त होत नाही. ते एर म्हणजे देवता घे. कोण देते घेते? पितृ नावाची एक देवता असते. मेल्यानंतर मेलेल्या लोकांची जी भक्ती करतात लोक, जसं आपण पितरपाटा पाहतो, काही गोष्टी पाहतो की असं काही क्रिया असते की त्या ठिकाणी आपण निवत वगैरे दाखवायला जातात किंवा श्राद्ध वगैरे करतात, त्या मेलेल्या माणसाच्या प्रति क्रिया करतात. त्या क्रिया केल्यानंतर त्या क्रियाच्या जर तुम्ही जसे घरामध्ये जरी ती क्रिया केली वर्षभरामध्ये किंवा 12 वर्ष जरी तुम्ही चालू केली ती क्रिया, श्राद्ध म्हणतो आपण त्याला, वर्ष श्राद्ध जर तुम्ही करत असाल तर त्या ठिकाणी जो अंडदान तुम्ही करणार आहात किंवा जो काय करणार त्याच्यात जी क्रिया त्यांनी त्या जीवाप्रती केली त्या जीवाला ती क्रिया प्राप्त होत नाही, म्हणजे त्याला पोचत नाही. ते कोणाला पोचते? पितृ नावाची एक देवता असते. मेलेल्या लोकांची अभिमान घेणारी एक देवता आहे पितृलोक, त्याला पितृलोक म्हणतो आपण. त्या पितृलोकाची देवता अभिमान घेते, म्हणजे ते आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून महानुभाव पंथामध्ये 10 दिवसा भितरी कीजे असं सांगितलं स्वामींनी की माणूस मेल्याच्या नंतर 10 दिवसाच्या आत कोणी साधू संत महंत आचार्य ज्ञानिया ईश्वर अवतार तर आपल्याला प्राप्त नाही, परंतु आपण केवळ असंनिधानामध्ये आहोत. म्हणून ईश्वराने उपाय सांगितला की एखादा जर कधी नामधारक वारला किंवा एखादा जर कधी कोणी वारला असेल आपला दैवराटीचा, तर त्याच्या प्रतीची क्रिया केली जाते 10 दिवसाच्या आत. ती काय होते? त्या जीवाला प्राप्त होते बरं का. हा. आणि 10व्याच्या दिवशी पिंड वगैरे पाडणे ह्या क्रिया महानुभाव पंथात नाही. का नाही येत? ब्राह्मणाला बोलवलं जात नाही, त्याला पिंड पाडलं जात नाही. कारण स्वामींनी सांगितलं की तुम्ही ज्या दिवशी उपदेश घेणार आहात, महानुभाव पंथामध्ये प्रवेश करणार आहात, त्या दिवशी तुम्ही पिंडदान केलं. काय केलं? पिंडदान. पिंडदान म्हणजे पिंड म्हणजे शरीराला सुद्धा पिंड म्हटलं जातं बरं का. पिंड आहे का नाही? पिंडस्थ असं देवतांचं एक वाक्य आहे की सर्व या शरीरामध्ये सर्व देवतांचं पिंडस्थ आहे, म्हणून याला पिंड म्हणतात. ज्या दिवशी उपदेश घेतला त्या दिवशी तुम्ही काय केलंय? पिंडदान करून घ्या. म्हणून महानुभाव पंथामध्ये